लातूरातील उच्च न्यायालयातील वकिली व्यवसाय करणारे रमेश शेंडगे यांनी वकिली व्यवसाय सोडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्यास सुरुवात केली आहे। फक्त 8 गुंठ्यामध्ये 3 महिन्यात मिरचीच्या पिकातून 3 लाखांचं उत्पादन त्यांनी घेतलंय। दुष्काळाशी 4 हात करत शेती फुलवणाऱ्या या प्रेरणादायी वकिलांच्या मिरची पिकाची पाहणी करण्यासाठी अनेक शेतकरी येत आहेत। जानेवारी महिन्यात 5,000 रुपयांवर गेलेले हरभऱ्याचे दर हमी भावापेक्षा सरासरी 500 ते 1,000 रुपयांनी खाली आले। शासनाने यावर्षी हरभऱ्याला 4,620 रुपये हमी भाव घोषित केला, तर दुसरीकडे शासकीय खरेदी सुरू न झाल्यानं मातीमोल दरानं हरभरा विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। दरम्यान अमरावती जिल्ह्यातील प्रमुख पिकं असलेल्या कापूस आणि तुरीचंही दर हमी भावापेक्षा खाली आल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। सांगलीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची आवक वाढू लागली आहे। राजापुरी हळदीची 13,058 क्विंटल आवक झाली आहे आणि त्याला प्रति क्विंटल 6,000 ते 13,100 रुपये, सरासरी 9,550 रुपये असा दर मिळालाय, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे। तर बाजरीची 20 क्विंटल आवक झाली असून त्याला प्रति क्विंटल 1,950 ते 2,350 रुपये आणि सरासरी 2,150 रुपये असा दर होता। गव्हाची 335 क्विंटल आवक झाली आणि दर हा 2,000 ते 2,800 आणि सरासरी दर 2,400 रुपयांपर्यंत राहिलाय। अकोल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला सरासरी 5,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळालाय। कमीत कमी दर हा 4,250 तर जास्तीत जास्त दर 5,150 रुपये होता। तुरीची 1,200 पोत्यांपेक्षा अधिक आवक झाली आणि काढणी अंतिम टप्प्यात आली आहे। त्यामुळे तुरीची आवक सातत्यानं 1,000 पोत्यांवर असून आता दर 5,000 पर्यंत पोहोचलाय। सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाची आवक चांगलीच झाली आहे। ढेली गुळाची आवक 4,145 क्विंटल झाली आहे आणि दरामध्ये 200 रुपयांनी वाढ झाली आहे। गुळाला 2,775 ते 3,700 रुपयांपर्यंत दर मिळतोय। राज्याच्या तुलनेमध्ये सांगली मार्केटमध्ये गुळाला चांगला दर मिळत असतो। वाशिम तालुका खरेदी विक्री संघ आणि बाजार समिती बरखास्त करून चौकशी करण्याचे आदेश आवर सचिवांनी दिलेत। बाजारामध्ये तूर आणि हरभऱ्याला हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्यामुळे शासनाने तालुका खरेदी विक्री संघाला नाफेड मार्फत खरेदीचा परवाना दिला होता। मात्र खरेदी विक्री संघाने 1,38,00,000 रुपयांचा शेतमाल ऑफलाईन खरेदी करून परस्पर विक्री करून शेतकऱ्यांसोबतच शासनाचीही दिशाभूल केली। त्यानंतर हे आदेश देण्यात आले। केंद्र शासनाच्या दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार पहिल्या टप्प्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला। त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील 6 तालुक्यातील 479 गावातील 2,40,038 शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 181,46,56,56,000 रुपये निधी प्राप्त झालाय। त्यापैकी 2,38,807 शेतकऱ्यांच्या खात्यावर 151,58,24,000 रुपये निधी जमा करण्यात आलाय। तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये दुष्काळ जाहीर झालेल्या जिल्ह्यातील 293 गावातील शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 1,65,555 शेतकऱ्यांचे अर्ज परत आले। अर्जामध्ये विविध प्रकारच्या 14 त्रुटी आढळल्यानं हे अर्ज परत आलेत आणि या त्रुटी दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं युद्ध पातळीवर काम सुरू केलंय। तर 1,23,438 शेतकऱ्यांचे अर्ज दुरुस्त करून अपलोड केलेत आणि अद्याप उर्वरित शेतकऱ्यांच्या अर्जातील चुका दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे। पीएम किसान योजनेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील 3,70,000 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे आणि यापैकी 3,11,127 शेतकऱ्यांचे अर्ज प्रशासनानं घाई गडबडीनं अपलोड केले होते। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 2017 या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये पीक विमा काढण्यासाठी ऑफलाईन अर्ज सादर केलेल्या 6,591 शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची रक्कम शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे। त्यामुळे ऑफलाईन अर्ज सादर केलेल्या अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा रकमेचा लवकरच लाभ मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय। मुख्यमंत्री आणि सौर कृषी पंप योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येतोय। योजना अंमलामध्ये आल्यापासून आजपर्यंत 4,300 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केलेत आणि त्यापैकी 2,818 शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत आणि त्यापैकी 1,017 अर्ज हे नामंजूर झालेत। 463 प्रलंबित आहेत आणि त्यामुळे नामंजूर झालेले अर्ज मंजूर करावेत अशी मागणी करण्यात येते।
वाशिम जिल्ह्यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ते कृषी चिकित्सालयापर्यंत एकूण 457 पदं मंजूर आहेत. मात्र 310 पदांवरच विविध संवर्गातील कर्मचारी कार्यरत आहेत. तालुका कृषी अधिकाऱ्यांपासून शिपायापर्यंतच्या तब्बल 147 पदं ही रिक्त असल्यामुळे कृषी विभागाच्या योजना राबवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन जिल्ह्यातील रिक्त जागा लवकरात लवकर भराव्या अशी मागणी समाजसेवक सुभाष देवडे यांनी केली आहे. बाजारातील मागणीपेक्षा केंद्र सरकारनं साखरेचा विक्री कोटा जास्त दिल्यानं साखर उद्योगात अस्वस्थता निर्माण झाली आहे. मार्च महिन्यातील खुल्या विक्रीसाठी केंद्र सरकारनं 24,50,000 टन साखरेचा कोटा निश्चित केलाय. तर या कोट्यापैकी महाराष्ट्राच्या वाट्याला 8,79,000 टन साखर आली आहे आणि यातील 2.25 लाख टन साखर राज्यात खपते. त्यामुळे उर्वरित साखर बाहेरील राज्यांमध्ये विकावी लागते. तर सध्या साखरेचा उठावच नसल्यानं ही साखर विकायची कशी असा प्रश्न कारखान्यांना पडलाय. बीडमध्ये 10 लाख पशुधन आहे आणि यंदा दुष्काळामुळे पशुधन जगवताना शेतकऱ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय. जिल्ह्यात चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाल्यानं ग्रामीण भागामध्ये दूरवरून बैलगाडीनं पाणी आणून जनावरांची तहान भागवली जाते. तर जनावरांसाठी चारा म्हणून वाळलेला ऊस देण्याची परिस्थिती शेतकऱ्यांवर आली आहे. सांगलीतील दुष्काळी भागामध्ये दुष्काळाच्या झळांनी लोकांचे जगणं असह्य होत आहे. तर जिल्ह्यातील टेंभू आणि ताकारी आणि म्हैसाळ या सिंचन योजना ऐन उन्हाळ्यात सध्या बंद असल्यामुळे योजनांच्या थकबाकीचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. राज्य सरकारनं वीज बिलासाठी 81% सरकार आणि 19% लाभार्थी असे प्रमाण ठरवून दिलं तरीही थकबाकी कमी होत नसल्याचं चित्र विदारक आहे. फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ केवळ नामधारी बनलं असून कार्यकारी समितीतून गैरव्यवहाराचा जाब विचारू नये यासाठी 4ही गुरुकुल शेतकरी प्रतिनिधींना पद्धतशीरपणे हटवण्यात आले. कोट्यावधी रुपयांचे अनुदान व्यवस्था हाताळणाऱ्या मंडळावर शेतकऱ्यांची काळजी करण्यासाठी आधी 12 IAS अधिकारी होते. 4ही विद्यापीठांच्या कुलगुरूंचा देखील समावेश करण्यात आला आणि याशिवाय कृषी आणि प्रशासनातील सर्वोच्च व्यक्ती तैनात करूनही फलोत्पादन मंडळाची नौका भरकटली आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात पश्चिम भागातील शेडगेवाडी, चरण, आरळ, सोनवडे, मंदूर परिसरामध्ये गेल्या 2 दिवसांपासून उन्हाची तीव्रता जाणवतीये. शिराळा तालुक्यामध्ये पश्चिम भागात प्रतिवर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असतो आणि त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये थंडीचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात असतं. तर उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणून येते आणि त्यामुळे बाल चिमुकल्यांनी वारणा नदीपात्रामध्ये पोहण्याचा मनमुराद आनंद लुटला. सांगलीतील जत तालुका हा जरी दुष्काळी तालुका असला तरी या तालुक्यातील जनता मात्र नेहमी सामाजिक बांधिलकी जपण्यामध्ये अग्रेसर असते. अनेक जनावरं दुष्काळामुळे हैराण झाले होते. मुख्य जनावरं गटारीतील पाणी पित होते. हे पाहून मंडळाच्या या युवकांनी तातडीनं पाण्याच्या सिमेंटच्या टाक्यात ठेवून जनावरांच्या साठी चांगली सोय केली आहे. त्याच्या या सामाजिक बांधिलकीनं मात्र शहरातून चांगलंच कौतुक केलं जातंय. भारतीय कृषी अनुसंधान परिषद, दिल्ली अखिल भारतीय समन्वय समिती पशुशक्तीचा योग्य वापर करून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या वतीनं कृषी यांत्रिकीकरण आणि सुधारित कृषी साधनांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. सध्याच्या काळामध्ये मंजुराच्या आणि मंजुरीच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढतोय. मजूर मिळेनासा झालेला आहे आणि या समस्येवर मजुराच्या समस्या लक्षात घेता व्यापक दृष्टीनं कृषी यंत्र निर्मिती केली जाते.